बघा, पहिला प्रश्न आहे, हृदय चक्र म्हणजे काय? बीट आणि पल्स रेट, मेकॅनोरेसेप्टर आणि फुफ्फुसीय चक्र, हृदयाचे आकुंचन आणि विश्रांतीचे चक्र. चौथा पर्याय आहे दुहेरी ॲट्रिव्हेंट्रिक्युलर व्हॉल्व्ह उघडणे. सांग. बरोबर, हनुमंत सरांचं उत्तर आलेलं आहे. पेपर 2 साठी आहे निलेश सर. निलेश सर, पेपर 2 साठी. कोमल मॅडमचं पण आले. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. दुसरा प्रश्न. आडवी स्क्रीन व्यवस्थित दिसते का उभी? एकदा ते कन्फर्म करा मला. आडवी की उभी? आता मी उभी केली. आडवी आहे बघा सध्या. उभी. ओके. आडवी. कोणी उभी म्हणताय, कोणी आडवी म्हणताय. बघा, मानवी शरीरात श्वसन ग्रंथी कोठे असते? पांढऱ्या रक्तपेशीमध्ये, लाल रक्तपेशीमध्ये, प्लाझ्मा आणि पांढऱ्या रक्तपेशी दोन्ही, वरील पैकी एकापेक्षा जास्त. सांग. नीट बघा कीर्ती मॅडम, नीट बघा. बघा, काल शिकलोत आपण, मानवी शरीरात श्वसन ग्रंथ्या कोठे असतात? व्यवस्थित दिसत नाही. ओके, एकच मिनिट थांब. हा, अथवा. ठीक आहे, अशीच ठेवते. हा, तुम्ही पण तुमचा मोबाईल आडवा धरा, सर्वांना व्यवस्थित दिसेल. सांगा, मानवी शरीरात श्वसन ग्रंथ्या कोठे असतात? येऊ द्या उत्तर. पर्याय क्रमांक 2 आहे याचं उत्तर. 2. ओके. बघा, प्रश्न तिसरा. स्वतः लहान व्यासाच्या रक्तवाहिन्यांना डॅश म्हणतात? केशिका, धमनी, वेनलेस आणि वरील पैकी एकापेक्षा जास्त.
सांगा. आले कोमल मॅडमचं उत्तर आले. संतोष सरचे आले. आले. काय आहे उत्तर? एक. पर्याय क्रमांक एक. बरोबर पठाण सर. पर्याय क्रमांक एक. पेन घेताना थोडासा मला प्रॉब्लेम येतो, थोडं मला त्याच्यामध्ये वेळ द्यावा लागेल. पर्याय क्रमांक एक. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. एक पेशी जाड वाहिन्यांना डॅश म्हणतात. शिरा, केशिका, धमन्या वरील पैकी एकापेक्षा जास्त. मी आता फक्त पर्याय सांगते, थोडासा पेन घेताना मला प्रॉब्लेम येतोय, पाहावं लागेल काही चेंजेस झालाय का ते. बघा वेगवेगळी उत्तर येतात. वेगवेगळी उत्तर येतात बघा. एक पेशी जाड वाहिन्यांना डॅश म्हणतात. केशिका. पुढचा प्रश्न बघा, पाचवा. खालीलपैकी कोणत्या जोड्यांमध्ये दुहेरी परिचरण मार्ग आहे? उभयचर आणि सरसरणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी, मासे आणि पक्षी. सांगा. पाचवा प्रश्न. फोरचं आन्सर 2 होतं कोमल मॅडम. फोरचं आन्सर 2 होतं. थोडासा पेन घेताना प्रॉब्लेम येतोय म्हणून आज तोंडी सांगते तुम्हाला डायरेक्टली. फोरचं 2 आहे. पटांचं थोडस बघा. कोमल मॅडम थोडं बघा अजून. पाचव्याच उत्तर आहे 2. पक्षी आणि सस्तन प्राणी. जे पाठीमागे आपण शिकलोत ना, सस्तन प्राणी वगैरे, ते परत थोडा अभ्यास करा. बघा प्रश्न. कोणत्या रक्तगटात प्रतिपिंड नाही? कोणत्या रक्तगटात प्रतिपिंड नाही? बरोबर चव्हाण सर. चव्हाण सरचं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 ए बी. थोडस चलावं लागतं आपल्याला, का तर टीईटी मध्ये आपल्याला वेळ कमीच राहतो, बाकीच्या क्वेश्चनला द्यावा लागतो. बघा प्रश्न 7वा. हृदयातून शरीराच्या विविध भागांमध्ये रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना डॅश म्हणतात. पर्याय क्रमांक 1 धमन्या, पर्याय क्रमांक 2 शिरा, 3 मध्ये स्टेम, 4 मध्ये केशिका. सेप्टम आणि केशिका. 3, 4 नंबर. बघा उत्तर आलेत, काही जणांचे उत्तर आलेले आहेत मला. उत्तर आलेले आहे बरोबर संतोष सर. पर्याय क्रमांक 1 धमन्या, ह्याच्यामध्ये काही डाऊट नाही. मी पर्याय वाचेपर्यंत उत्तर आलेले होते माझ्याकडे. बरोबर शोभा मॅडम. बरोबर पठाण सर. बघा खालीलपैकी कोणते WBC साठी खरे नाही? WBC RBC आपण शिकलेलो आहोत. बघा
खालीलपैकी कोणते WBC साठी खरे नाही? पर्याय क्रमांक 1, आकार 18 ते 25 मिलीमीटर ते सैनिकी म्हणून काम करतात आणि जंतू खातात. न्यूक्लिएटेड आकार, अनियमित आकार. याचं उत्तर लगेच यायला पाहिजे होतं. लगेच यायला पाहिजे होतं. बरोबर कोमल मॅडम आलेला आहे. शोभा मॅडम थोडं बघा. WBC आठवा आपण काय शिकलो ते. पठाण सर WBC बघा. कोमल मॅडमचं उत्तर आलेलं आहे. संतोष सरचं उत्तर आलेलं आहे. बरोबर कोमल मॅडम. कोमल मॅडमने डिटेल मध्ये सांगितले. पर्याय क्रमांक 1 आहे आकार. आकार सांगितलेला आहे तिथं बघा. 18 ते 25 मिलीमीटर. त्याच्यानंतर 9वा बघा. आता नीट बघा प्रश्न. उत्तर एका मिनिटात यायला पाहिजे याचही. कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता म्हणून ओळखला जातो? बरोबर संतोष सर. आपण काल शिकलो ओ वाला. पण ज्यावेळेस पर्याय असे असतील त्यावेळेस उत्तर तुम्हाला बरोबर निवडत. बरोबर मनीषा मॅडम. हे जनरल प्रश्न. हनुमंत सर थोडस बघा. सार्वत्रिक दाता आहे. दाता घेता नाहीये. दाता आहे. देणारा आहे. देणारा घेणारा नाहीये. ओ निगेटिव्ह 4 नंबरचं आहे याचं उत्तर. बघा 10वा. बरोबर चव्हाण सर. पूर्ण गर्भधारणा कालावधी डॅश पर्यंत असतो? 30 ते 40 आठवडे, 32 ते 42 आठवडे, 35 ते 40 आठवडे, 38 ते 40 आठवडे. सांगा. बरोबर कोमल मॅडम. नाही नाही कोमल मॅडम थोडं बघा. बरोबर संतोष सर. चव्हाण सर थोडं बघा. लेडीजला ह्याचं उत्तर जास्त यायला पाहिजे. पूर्ण पूर्ण गर्भधारणा हा पॉइंट नोट करा. पूर्ण बरोबर मनीषा मॅडम. पूर्ण हा पॉइंट नोट करा. पूर्ण 9 मंथ लागतात. बरोबर आहे. मग त्याचे आठवडे बघा. पर्याय क्रमांक 4 संतोष सरचं उत्तर आलेलं होतं. आणि मला वाटतं माधुरी मॅडम मनीषा खाडे मॅडमचं एक आलेलं. रिअलमी थोडस बघा. चला पुढचा प्रश्न. स्त्री प्रजनन अवयवामध्ये गर्भाचा विकास डॅश मध्ये होतो? पर्याय क्रमांक 1 अंडाशय, पर्याय क्रमांक 2 योनी, पर्याय क्रमांक 3 गर्भाशय, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. बरोबर कोमल मॅडम. बरोबर शोभा मॅडम. शोभा मॅडम थोडं बघा. बरोबर चव्हाण सर. गर्भाशय. पर्याय क्रमांक 3 आहे 11व्याचं उत्तर. प्रश्न 12वा बघा. मानवी पुरुष प्रजनन प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणत्या सहाय्यक ग्रंथी आढळतात? प्रोस्टेट ग्रंथी, कॉपर ग्रंथी, सेमिनल वेस्किकल्स या सर्व. बरोबर रिअलमी. मनीषा मॅडम थोडं बघावं लागते. शोभा मॅडम थोडं बघा. पहिले
बरोबर शोभा मॅडम, या सर्व 12वेच उत्तर आहे 4. चला प्रश्न 13. खालीलपैकी कोणती कार्य स्त्री प्रजनन प्रणालीची आहे? अंडी तयार करा, विकसनशील बाळाचे केवळ जन्मापूर्वी नव्हे तर नंतरही पोषण करा, गर्भधारणा आणि रोपण करण्यासाठी अनुकूल वातावरण प्रदान करा, 4 वरील सर्व. बरोबर मनीषा मॅडम. बरोबर रिअलमी. बरोबर संतोष सर. बरोबर पठाण सर. बरोबर चव्हाण सर. याचं उत्तर जवळजवळ सर्वांनाच आले. 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 14. शरीराची वाढ, ऊर्जा, दुरुस्ती आणि देखभाल यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांना डॅश म्हणतात? पोषके, कर्बोदके, उष्मांक, फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिड, सॉरी फॅटी ऍसिड. देखभाल करण्यासाठी, देखभाल, देखभाल. बघा आलेत उत्तर आलेत. 14चं पर्याय क्रमांक 1 पोषके. खालील सर्व डॅश वगळता अन्नामध्ये आढळणारे पोषक आहेत? प्लाझ्मा, प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे. सांगा. बरोबर कोमल मॅडम. बरोबर कीर्ती मॅडम. बरोबर नाही हनुमंत सर, बघा थोडस बघा. हा आता बरोबर आहे सर. टाईप करताना चुकला असेल. मनीषा मॅडम बघा, 15व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्लाझ्मा. 16. संतृप्त चरबीयुक्त आहार खालीलपैकी कशासाठी जोडला जाऊ शकतो? पर्याय क्रमांक 1 मूत्रपिंड निकामी होणे, बुलिमिया, एनोरेक्सिया, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग. 4. संतृप्त चरबीयुक्त आहार खालीलपैकी कशासाठी जोडलेला आहे? हनुमंत सरचं उत्तर आलेलं आहे. संतोष सर थोडं चुकतंय. बरोबर पठाण सर. सोळाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हृदय व रक्तवाहिन्या संबंधित रोग. बरोबर वैशाली मॅडम. 17 बघा. लाळेतील अमायलेस कार्बोहायड्रेट्स डॅश मध्ये विघटन करतात? फॅटी ऍसिड, पॉलिपेप्टाइड, अमायनो ऍसिड, साधी साखर. शिकलो होतो आपण बघा. नाही मनीषा मॅडम, रिअल मी बरोबर. चुकतंय वैशाली मॅडम. पर्याय क्रमांक 4 साधी साखर. बघा 8वा. तुमच्या शरीराला जीवनसत्वे आणि खनिजे आवश्यक आहेत कारण? पर्याय क्रमांक 1 ते शरीराला ऊर्जा देतात, ते चयापचय प्रतिक्रिया पार पाडण्यास मदत करतात, तिसरा ते शरीराच्या अवयवाचे पृथक्करण करतात, चौथा ते शरीरातील उष्णता काढून घेतात. सांगा. बघा. नाही रिअलमी. नाही कोमल मॅडम. बरोबर पठाण सर. बरोबर चव्हाण सर. बरोबर कोमल मॅडम. थोडं बघा सर.
नाही वैशाली मॅडम. 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ते चयापचय प्रतिक्रिया पार पाडण्यास मदत करतात. अन्न थेट डॅशद्वारे पोटात जाते. मोठे आतडे, लहान आतडे, हृदय, स्वादुपिंड. 19. पचनाची क्रिया तुम्हाला सांगितली होती. बरोबर एलवी. बरोबर श्रद्धा मॅडम. नाही मनीषा मॅडम. नाही चव्हाण सर. मुख्य घटक सांगितलं होतं आपण. 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लहान आतडे. तर हा लास्ट प्रश्न यामधला बरोबर संतोष सर. बघा पठाण सर, आता 20 नंबरचा प्रश्न घेऊया. तुमच्या आहाराचा अर्धा भाग डॅशने बनवलेला असावा. धान्य आणि भाज्या, फळे आणि दूध, फळे आणि भाज्या. 4 धान्य आणि फळे. प्रत्येकाला याच्यामध्ये वेगवेगळं असं वाटू शकतं, त्यामुळे वेगवेगळी उत्तर येत आहेत मला, पण बरोबर उत्तर अजून आलं नाही कोणाचं. बरोबर पठाण सर. पठाण सर चालेल. पर्याय क्रमांक 1 धान्य आणि भाज्या. धान्य आणि भाज्या. आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेऊ, त्यानंतर 2013 ची प्रश्नपत्रिका सुरू करूया. याची रेकॉर्डिंग इथे स्टॉप करते.